हॅपी मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असणार. आपलं KMM इतकं सुंदर चालू आहे की आपण सगळे मस्तच असलं पाहिजे. चला मग सुरुवात करूया. आपण आतापर्यंत काय काय शिकलो याची उजळणी करून. काय काय शिकलो आपण आतापर्यंत? आपण शिकलो की आपल्यापैकी प्रत्येक जण हा जीनियस आहे, राईट? आपण हे शिकलो की आपल्याला जर जीनियस राहायचं असेल तर आपल्याला एक शिस्त आणि त्या शिस्तीला एक दिशा अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर आपण हे शिकलेलो आहोत की हे सगळं करत असताना आपण जेव्हा जीनियस होतो तेव्हा एकमेकांबरोबरचे नातेसंबंध आणि त्या संबंधांमधलं एकमेकाचा संवाद हा फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याला जीनियस बनवण्यासाठी. तुम्हाला मी आजचा जो आपला सेशन आहे तो एक अतिशय महत्वाचा आणि अतिशय आयुष्य बदलवून टाकणारा सेशन आहे. आजच्या सेशनमध्ये मला तुम्हाला एक, जसं आपण नेहमी प्रत्येक सेशनला सुरुवात करतो तसा एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही घरात सगळ्यांबरोबर जेव्हा असतात तेव्हा तुम्ही सगळ्यांचं ऐकता का? सगळे जे काही तुम्हाला सांगतात ते ऐकता का? कोणाचं ऐकता? तू सांग. कोणाचं ऐकतो आपण नेहमी? आपल्याला कोणी काही सांगितलं तर आपण कोणाचं ऐकतो? करेक्ट, आई बाबांचं ऐकतो. अजून शिक्षकांचं ऐकतो. व्हेरी गुड. पण आपण दरवेळेला ऐकतो त्यांचं तेव्हा ते जे काही आपल्याला सांगत असतात ते दरवेळेला आपल्याला पटतं का? आता तुम्ही तर सगळी 10वीतली मुलं आहात, नाही पटत ना? तरी आपण ऐकतो. ते जे काही सांगतायत ते आपण ऐकतो, बरोबर? आणि असंच होतं भारतामध्ये. आपल्याकडे आपल्या संस्कारांना आपण इतका, आपल्या संस्कारांचा आपल्यावर पगडा आहे की आपल्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत त्यांनी सांगितलेलं बरोबर असतं आणि ते आपण ऐकायचं असतं. हे आपण सगळेजण शिकलेलो आहोत आणि त्यात चूकही काही नाही आहे. होतं काय, जेव्हा आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीचं आपण ऐकतो किंवा आपल्यापेक्षा ताकदवान असलेल्या व्यक्तीचं आपण ऐकतो, त्या ऐकण्यामध्ये कधी कधी आपल्याला काय वाटतंय हे आपण विसरून जातो किंवा आपल्याला काय वाटतंय ह्याला आपण महत्त्व देत नाही. एक नेल्सनचं खूप सुंदर गाणं आहे, इंग्लिशमधलं गाणं आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की माझ्या कानावर इतके सारे आवाज पडत होते की मी माझा आतला आवाज ऐकायचंच विसरून गेलो. माझ्या स्वतःशी होणारा संवाद मला लक्षात येईना झाला. आणि जेव्हा असं व्हायला लागतं ना तेव्हा काय होतं माहिती का? आपण फक्त दुसऱ्यांचं ऐकत राहिलो, कोण आपल्याला काय सांगतंय याचा विचार न करता ऐकत राहिलो की एक प्रकारची इनसिक्युरिटी आपल्यामध्ये यायला लागते. आणि कधी कधी जेव्हा अशा परिस्थितीमध्ये, अशा मनस्थितीमध्ये आपण एखादा निर्णय घेतो ना तेव्हा त्या निर्णयामध्ये आपण कॉन्फिडन्स नसतो आपल्या. आणि अशा घाबरलेल्या मनस्थितीमध्ये किंवा आपण जेव्हा बिथरलेले असतो तेव्हा घेतलेले निर्णय आपले हमखास चुकतात. मग असे निर्णय समजा आपल्याला घ्यायचे असतील आणि आपण जर आत्तापर्यंत झालेल्या सेशन्सनुसार घडत आलेलो असू, जीनियस व्हायला लागलेलो असू, तर कधी कधी ना आपल्या मनात असा प्रश्न येतो की आपण कोणाकडे बघावं जेणेकरून आपला निर्णय चुकणार नाही, किंवा आपण जो कुठला निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे का चूक आहे याचं योग्य ज्ञान आपल्याला होऊ शकेल. अशा वेळेला आपल्याला ना कोणीतरी एक आपल्या समोर आदर्श हवा असतो. सोप्या शब्दात सांगायचं तर कोणी एक असा हिरो हवा असतो ज्याच्याकडे बघून आपण म्हणू शकू, हा त्यांनी जसं केलंय ना तसंच आपल्याला करायचंय. पण मित्रांनो, बऱ्याचदा जेव्हा आपण अशा आदर्शांचा विचार करायला लागतो ना त्याच्यात थोडीशी कधी कधी गल्लत व्हायला लागते. आयुष्यात काही व्यक्ती आपल्याला खूप आवडत असतात, त्या व्यक्तींमुळे आपण खूप इम्प्रेस्ड असतो. पण जर आपल्याला त्या व्यक्तीसारखं तुम्हाला व्हायला आवडेल का असं विचारलं तर कदाचित आपलं त्याच्याशी सहमत नसेल. या उलट काही काही व्यक्ती ह्या आपल्या
आयुष्यात दीपस्तंभांसारखे असतात. ज्यांना मी आत्ता म्हटलं तसं त्या आपल्या आयुष्यातले आदर्श असतात. आणि आपलं आयुष्य त्यांच्यासारखं घडावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं. हे आपल्या आयुष्यातले आदर्श असतात किंवा हिरोज असतात. उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर एखादी वस्तू समजा पकडली तर आपल्याला ताजमहाल आवडतो, खूप आवडतो. पण म्हणून आपण ताजमहालमध्ये जाऊन राहू का? नाही. आपल्याला आपलं घर छान वाटतं, म्हणजे तिथे ॲडमायरेशन आहे. पण एखादी व्यक्ती, आता तुम्ही सगळ्या जणांशी मी इतके सेशन्स चर्चा करतोय तर तुम्ही बरेच जणांनी मला सांगितलं की तुम्हाला किरण बेदी आवडते. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पोलीस होऊन किरण बेदीसारखं व्हायला आवडेल. ही एक इन्स्पिरेशन आहे. आणि ही इन्स्पिरेशन म्हणजे सोप्या शब्दात किरण बेदी ही तुमच्या सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची हिरो आहे. मग ही व्यक्ती आवडत असते आपल्याला म्हणजे नेमकं काय होत असतं? त्या व्यक्तीचं जीवन आणि त्या व्यक्तीमधली एखादी तिचा गुण किंवा क्वालिटी आपल्याला प्रचंड भावलेली असते. मला जर विचाराल ना तर माझ्या डोळ्यासमोर काही हिरोज येतात. माझे हिरो आहेत एक प्रख्यात हृदय सर्जन, हार्ट सर्जन डॉक्टर देवी शेट्टी. आणि म्हणून मी देवी शेट्टींबद्दल भरपूर अभ्यास केलेला आहे, वाचलेला आहे. त्यांचं आयुष्य कसं घडलं ते बघितलेलं आहे. आणि मी बऱ्याचदा माझ्या रोजच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगात जे निर्णय घेतले असतील किंवा ते जसे वागले असतील तसा वागायचा प्रयत्न करतो. तर देवी शेट्टींचे हिरो आहेत मदर तेरेसा. देवी शेट्टी आणि मदर तेरेसा हे मानवाला सेवेसाठी मिळालेलं एक वरदान आहे असं मी म्हणेन. आणि मानवाच्या सेवेसाठीचे ते एक हिरो आहेत आपल्यासाठी. कसे? देवी शेट्टींच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते कलकत्त्याला प्रॅक्टिस करत होते, शिकत होते, ऑपरेशन्स करत होते आणि हृदयाचे सर्जन होते ते. आणि नेमक्या मदर तेरेसा यांची ट्रीटमेंट करायचा त्यांना संधी मिळाली. आणि मदर तेरेसांची ट्रीटमेंट करताना, मदर तेरेसा आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की त्या एक अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक समोरच्या व्यक्तीला भारावून टाकणारं असं व्यक्तिमत्व आहे. तर त्या हॉस्पिटलमध्ये असताना डॉक्टर देवी शेट्टींचा बराचसा काळ त्यांच्याबरोबर जात होता. ते जेव्हा पेशंट्सना भेटायला राऊंड घ्यायला जायचे तेव्हा मदर तेरेसा सुद्धा त्यांच्याबरोबर यायच्या. त्या बघायच्या की डॉक्टर देवी शेट्टी हे लहान मुलांच्या हृदयांच्या आजाराचे सर्जन आहेत. म्हणजे ही जी मुलं जन्माला येतात तेव्हा कधी कधी त्यांच्या हृदयामध्ये एखादं व्यंग राहतं, ज्याला आपण म्हणतो हृदयात छिद्र पडलेलं असतं किंवा त्याच्यात काहीतरी एक डिफेक्ट असतो. आणि तो बरा करायचा ऑपरेशन करून काम डॉक्टर देवी शेट्टी करायचे. मदर तेरेसा त्यांना फिरत असताना राऊंडमध्ये एकदा म्हणाल्या हॉस्पिटलच्या की डॉक्टर, मला असं वाटतं की तुम्हाला परमेश्वराने एका खास कामासाठी निर्माण केलेलं आहे. ह्या मुलांची ऑपरेशन्स करून तुम्ही ह्या मुलांना जे एक नवीन आयुष्य देता आहात ते एक अतिशय चांगलं काम आहे आणि या क्षेत्रात तुम्ही काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे असं मला वाटतं. देवी शेट्टी त्यांचा हा अनुभव सांगताना म्हणतात की आय टच्ड हर हार्ट. म्हणजे डॉक्टर देवी शेट्टी टच्ड मदर तेरेसाज हार्ट, शी टच्ड माय सॉल. मदर तेरेसांनी त्यांना जे काही सांगितलं त्यांनी देवी शेट्टींचा आत्मा हल्ला. त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन देवी शेट्टींनी एक नारायण हृदयालय म्हणून प्रचंड मोठं हॉस्पिटल बेंगलोरमध्ये चालू केलं. आणि आज पश्चिम एशियामध्ये नारायण हृदयालय हे लहान मुलांच्या आणि हृदयांच्या आजारासाठी उपचार करणारं एक सगळ्यात मोठं केंद्र आहे. इतकंच नाही तर देवी शेट्टींनी हे उपचार पूर्वी लाखो रुपयात व्हायचे. म्हणजे ह्या ऑपरेशनसाठी पूर्वी लोकांना लाखो रुपये खर्च करायला लागायचे. ते उपचार देवी शेट्टींनी आज 80,000 इतक्या कमी किमतीत उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि म्हणून माझ्यासाठी देवी शेट्टी हे सेवेचे एक मोठे हिरो आहेत आणि मदर तेरेसा ह्या देवी शेट्टींसाठी हिरो आहे. अजून काही उदाहरणं सांगू का? आणखी एक उदाहरण मला प्रचंड आवडतं. ते उदाहरण आहे प्रियांका भारती. तुम्ही ऐकलंय हे नाव? माझ्या मते आपल्यापैकी प्रत्येकाने हे नाव ऐकलेलं आहे. कुठे ऐकलंय सांगा बरं? आठवतंय कुठं ऐकलंय? आपण कुठं ऐकलंय बघा. टीव्ही जर तुम्ही बघत असाल ना तर तुम्ही मला सांगाल.
आजकाल तर रेडिओवर पण ऐकायला येतं. विद्या बालन म्हणून जी हिरोईन आहे ना, ती प्रियांका भारतीचं नाव सारखं घेते. आपल्या महाराष्ट्र आणि भारताचं जे सरकार आहे त्याचं जे स्वच्छ भारत अभियान चालू आहे, त्या अभियानामध्ये प्रियांका भारतीला त्यांनी त्यांचा आदर्श बनवलेला आहे, हिरो बनवलेला आहे, रोल मॉडेल बनवलेला आहे. कोण आहे ही प्रियांका भारती माहितीये तुम्हाला? प्रियांका भारती ही तुमच्या माझ्यासारखी सगळ्यांसारखी एक सामान्य व्यक्ती होती. तिचं लग्न झालं आणि उत्तर प्रदेशमधल्या एका खेड्यामध्ये ती लग्न झाल्यानंतर राहायला गेली. परंतु त्या खेड्यामध्ये टॉयलेट्स नव्हते. जर आपल्याला शी किंवा सू करायला जायचं असेल तर उघड्यावर जायला लागायचं. आणि ते तिला पटलं नाही. तिनं तिच्या सासूला सांगितलं की उघड्यावर शौचाला जाणं मला मान्य नाही आणि जर उघड्यावर शौचाला जायचं असेल तर मला या घरात राहायचं नाही. असं म्हणून सासूला सांगून प्रियांका भारती परत आली. तिनं जो निर्णय घेतला त्या निर्णयानंतर तिच्या सासरकडच्यांनी घरामध्ये टॉयलेट बांधलं आणि त्यांनी पुन्हा प्रियांका भारतीला जाऊन विनंती केली की तू परत ये. तिचा जो निर्णय होता त्याचा इतका मोठा परिणाम झालेला आहे मित्रांनो, की त्यानंतर प्रियांका भारती हे स्वच्छतेचं एक प्रतीक मानलं जाते. आणि मी खूप प्रियांका भारतीबद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला. मला तिचं कौतुक हे वाटलं की प्रियांका भारती समोर रोल मॉडेल कोण होता हे नाही मला सापडलं. कदाचित प्रियांका भारतीचा रोल मॉडेल होता तिचा आतला स्वतःचा आवाज. मी आता तुम्हाला इतके जे सांगतो आहे त्याच्यात हेच सांगतो आहे की जेव्हा कधी कधी चूक आणि बरोबर या दोलायमान परिस्थितीत आपण सापडतो ना, तेव्हा आपला आतला आवाजच आपल्याला सांगत असतो काय बरोबर आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण आपल्याकडून चूक घडून जाते. पण प्रियांका भारतीमुळे आज भारतभरात स्वच्छ भारत अभियान त्यांनी जोर पकडला आणि आज घरोघरी खेडोपाडी उघड्यावर स्त्रियांनी काय किंवा घरातल्या कोणीच काय शौचाला जाणं बंद झालं. ही एक केवढी मोठी अचीवमेंट आहे आणि ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर आपल्यासारख्या एका सामान्य व्यक्तीच्या फक्त योग्य गोष्टीला चिकटून राहण्यामुळे झालेली आहे. मला वाटतं हे जे हिरोज असतात ना आपले, त्यांचे काही खास गुण असतात. जसं प्रियांका भारतीने या परिस्थितीमध्ये जे धैर्य दाखवलेलं आहे हा एक तिचा खास गुण आहे. किंवा डॉक्टर देवी शेट्टींनी जनसेवेचा जो वसा घेतलेला आहे हा त्यांचा एक खास गुण आहे. अशा प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी खास गुण असतो आणि त्या प्रत्येक व्यक्तीतल्या काही ना काहीतरी खास गुणामुळे आपण त्यांना आपले हिरोज बनवत असतो. अगदी आत्ताच उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं ना तर ते आहे PV सिंधूचं. तिच्याबद्दल आता इतकं काही पेपरात लिहून येतं आहे. तिचे हिरो, तिचे कोच गोपीचंद आणि ती यांनी जे काही कष्ट गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेले आहेत ते कष्ट बघितले की आपल्याला जाणवतं की स्पोर्ट्समध्ये जर कोणी माझं हिरो व्हायचं असेल ना तर ती PV सिंधू आहे. पटतंय ना? मग काय असतं या आपल्या आदर्शांमध्ये किंवा आपल्या हिरोजमध्ये जे बघून आपण त्यांना आपले हिरोज मानतो? मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये एक असामान्य अशी इच्छाशक्ती असते. त्यांच्यामध्ये एक प्रचंड असं धैर्य असतं. ते कधीही हार मानत नाही. धैर्य ना नुसतं निर्णय घ्यायला नाही लागत, तर जेव्हा आपले निर्णय चुकतात ना तर निर्णय चुकल्यानंतर सुद्धा परिस्थितीला सामोरं जाऊन त्यातनं उभा राहून पुन्हा शून्यापासून सुरुवात करायलाही खूप धैर्य लागतं. आणि हे धैर्य यांच्यामध्ये असतं. इतकंच नाही तर मला त्यांची खास गोष्ट वाटते ती असते की ते सगळेजण जे हिरोज असतात ना ते त्यांच्या आयुष्यात कायम कन्सिस्टंट असतात. एखादी गोष्ट सुरू करायची आणि सोडून द्यायची, सुरू करायची आणि सोडून द्यायची, सुरू करायची आणि सोडून द्यायची, असं ते कधीच करत नाही. एखादी गोष्ट घेतली की जोपर्यंत त्याची नड लागत नाही, जोपर्यंत तो विषय संपत नाही आणि आयुष्यात आपण काहीतरी करून दाखवत नाही तोपर्यंत हे थांबत नाही. आणि हा एक खूप सुंदर त्यांचा गुण आहे असं मला वाटतं.
याहीपेक्षा खास या हिरोजचं कौशल्य असतं ना, ते त्यांच्या बरोबर त्यांचा आधार तयार करतात. अशा कुठल्याही मोठ्या गोष्टी जर आपल्याला आयुष्यात करायच्या असतील तर त्या फक्त स्वतःच्या बळावर करणं सोपं नसतं. कधी कधी आपण दोलायमान होऊ शकतो, आणि असा जेव्हा आपण दोलायमान परिस्थितीत जातो ना, तेव्हा जर आपल्या आधाराला आपल्याबरोबर अजून सारे जण असतील तर काम सोपं होऊन जातं. तुम्ही सगळ्यांनीही असे एकमेकांनी हिरोजचा आपल्या आयुष्यात विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तुमचे हिरोज कोण असतील? सिनेमातले नकोत, रिअल लाईफ मधले हिरोज. तुम्हाला आयुष्यात जे काही बनायचं असेल, तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं असेल, किंवा तुम्हाला आयुष्यात कधीही अडचण येईल, तेव्हा ह्या व्यक्तीची आठवण केली तर आपल्याला वाटलं पाहिजे, बॉस ह्याच्यासारखं आपल्याला बनायचंय. बॉस या ठिकाणी ही व्यक्ती असती तर काय केलं असतं? किरण बेदी त्या असत्या तर त्यांनी काय केलं असतं? असा विचार करायला पाहिजे. 2 मिनिटं तुम्हाला वेळ देतो, विचार करा की तुमच्या आयुष्यात असे हिरोज कोण आहेत, किंवा तुमच्या आयुष्यात असे कोण हिरोज आदर्श तुम्ही समजू शकता. ओके, आता ह्या हिरोज मधले कुठले गुण तुम्हाला अतिशय भावलेले आहेत किंवा आवडलेले आहेत, जे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये आणणार आहात, याचा विचार करा. आणि त्याबद्दल, त्या हिरोबद्दल साधारण 1 पान निबंध तुम्ही आता लिहायचा आहे. मित्रांनो, बऱ्याचदा ना आपण आपल्याला जे वाटत असतं ते करत असतो, पण तरी कधी कधी आपली ताकद कमी पडते. आपले जे हिरोज आहेत त्यांचं अनुकरण करायचाही आपण प्रयत्न करत असतो, तरीही आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय. अशा वेळेला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट फार आवश्यक असते. मी म्हटलं ना, हिरोजची एक क्वालिटी आहे की ते त्यांच्या भोवती आधार निर्माण करतात, सपोर्ट निर्माण करतात. तसं आपण हिरोजच्या गुण आपल्या अंगात अंगीकृत करायचे असतील तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट करणं आवश्यक असतं, ते म्हणजे ह्या चांगल्या गुणांना आपल्या प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला नेहमी असल्या पाहिजेत. ज्याला मी सोप्या भाषेत म्हणेन संघम शरणम गच्छामी. जे लोक आपल्यातल्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन देतात, जे लोक आपलं जिथे चुकलं आहे तिथे आपल्याला चुकलं हे मोकळेपणाने सांगतात आणि सुधारायची संधी देतात, जे लोक आपण काही चुकीचं करत असू तर आपल्याला त्याच्यापासून परावृत्त करतात, अशा सगळ्या व्यक्ती ह्या संघम मध्ये येतात. ह्या व्यक्तींच्या बरोबर आपण जर कायम राहिलो ना, तर जेव्हा जेव्हा आपल्याला अडचण येईल, जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपण योग्य मार्गावर चाललो आहोत का नाही, जेव्हा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतील, तेव्हा आपण कल्पना करू शकू की आपले आदर्श कोण आहेत. पण हा जो आपला संघम आहे, त्यांना जाऊन भेटू शकू, त्यांच्याशी बोलू शकू, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकू, आणि पुन्हा आपल्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवू शकू. त्यामुळे हिरोज, त्यांचे विचार, संघम, त्यांचा आधार, या सगळ्यांच्या जोरावर आपण आपलं आयुष्य आणि आपल्या आयुष्याबरोबरच आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य चांगल्या प्रकारे बदलू शकू असा विश्वास मला वाटतो. आणि हा विश्वास तुमच्या प्रत्येकामध्ये जागावा हीच शुभेच्छा मी आत्ता तुम्हाला देतो.